बंधू भगिनींनो, यापूर्वी आपण डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज लिखित परिसरात ग्रंथातील शिक्षण, स्वभाव, आस्तिकता, नास्तिकता हे विषय थोडक्यात चर्चिले आहेत. या आधीचे 2 संग्रहित ग्रंथ तोंडओळख व परिचय ज्यांचं वाचन सध्या श्री वैजनाथ मुळे हे करीत आहेत. तोंडओळख, परिचय, परिसरात संपर्क व संघर्ष या नावातील सुसंगतता आपली जिज्ञासा जागृत करते. व यात नेमके काय दिले आहे ते जाणून घ्यायचं असल्यास हे ग्रंथ व तदनुषंगिक अनेक ग्रंथ आपणास विमाल प्रकाशन, पारनेर, पूर्वीचा अहमदनगर जिल्हा, आताचा जिल्हा अहिल्यानगर येथे उपलब्ध होऊ शकतात. नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात सूर सुरी झाले. अर्थात हा सूर व आपला सूर एक झाला तरच ते शक्य आहे. आजचा आपला विषय आहे संपर्काचे महत्त्व. अर्थात आपण करीत असलेल्या संपर्क या शब्दाचा अर्थ किती मर्यादित आहे हे डॉक्टर पारनेरकर महाराज लिखित संपर्क ग्रंथाचे वाचन, मनन, चिंतनानं लक्षात येईल. अर्थात संपर्क आवश्यक आहे. सर्वसामान्यांचं जीवन घडवणारी सूत्र यात सांगितली आहेत. जीवन हे ईश्वर स्वरूप आहे व ईश्वराचे स्वरूप आदिभौतिक, आध्यात्मिक व आदिदैविक असे त्रिविध आहे. जीवन जगणं हे कर्म आहे आणि त्यासाठी आवश्यक ते सारं करणं हा एक धर्म आहे, कर्तव्यकर्म आहे. यशस्वीरित्या जगून अंतिम समाधान प्राप्त करणं ही कला आहे आणि या कलेचा आनंद केवळ ज्ञानानं किंवा केवळ कर्मानं किंवा केवळ भक्तीनं किंवा केवळ उपासनानं देखील होणं शक्य नाही. आणि म्हणून त्रिविध स्वरूप असलेल्या परमेश्वराकडून जीवनानंद, समाधान प्राप्त करून घ्यायचा असेल तर ज्ञान, कर्म, उपासना अशी त्रिकांडात्मक साधनाच होणे गरजेचे आहे. हे आध्यात्मिक, आदिभौतिक व आदिदैविक म्हणजेच ज्ञान, कर्म, उपासना एकत्रितरित्या जीवन जगताना कशी साधावी याचं प्रत्यक्ष शिक्षण म्हणजे परिसरात संपर्क, संघर्ष हे मीमांसा ग्रंथ होत. भल्या भल्या विद्वानांना, पंडितांना, राजकारण्यांना, समाजकारण्यांना, साहित्यिकांसह सर्वसामान्यांना आकर्षित करतील अशी याची मांडणी आहे. सर्वांसाठी जीवनकला साध्य करून यशस्वी, समाधानी जीवनसाठीचे पौष्टिक खाद्य यात आहे. अर्थात हे पुष्टिकारक वैचारिक खाद्य पचण्यासाठी ते वाचणे आवश्यक आहे. त्याचे वारंवार नियमित वाचन हाच व्यायाम आहे. हे थोडं थोडं पुन्हा पुन्हा खाऊनच पचवणं सुलभ होऊन बुद्धिपुष्ट होऊ शकते. आधी उल्लेख केलेल्या सर्वांसाठी जीवन घडवणारे असे हे साहित्य आहे असा अनेकांचा अनुभव आहे. आपण डॉक्टर पारनेरकर महाराज लिखित संपर्क ग्रंथाविषयी विचार करीत आहोत. हा किंवा यातील कुठलाही ग्रंथ वाचण्यात आला तरी इतर ग्रंथ वाचनाची जिज्ञासा जागृत होते. येथे एकच मूर्तिमंत उदाहरण, बोलकं उदाहरण असं द्यावंसं वाटतं आणि ते म्हणजे माननीय आमदार कैलासवासी नामदेवराव हटकर यांचं. हे नाव आपण ऐकलं असेलच. ते एक राजकारणी, समाजकारणी, सन्माननीय साहित्यिक होते. वयाच्या 44व्या वर्षी कोल्हापूरला असताना मित्रवर्य जावडेकर यांनी त्यांना संपर्क ग्रंथ वाचावयास दिला. तो एकदा वाचून झाल्यावर काही सूत्र, त्यातील वाक्य त्यांनी पुन्हा पुन्हा वाचले. यानंतर अगदी भारित होऊन व कृतज्ञ होऊन त्यांनी डॉक्टर पारनेरकर महाराजांना
अगदी सकाळी 4:30 वाजता पत्र लिहिण्यास सुरुवात केली. ते बरंच लांबलचक पत्र आहे. त्यांना वाटलं असं की हे लांबलचक पत्र आहे, त्यामुळे ते म्हणालेत, आवर्ते घेत शेवटी ते म्हणतात, आता उजाडले आहे, बाहेर प्रकाश पडू लागला आहे, आतही प्रकाश डोकावत आहे. या शुभवेळी आपणास मी पाहिले नाही, तरीही श्रद्धापूर्वक वंदन करून पत्र संपवतो. आपला नम्र नामदेव भटकर. त्यांची जिज्ञासा जागृत होऊन जावडेकरांकडे त्यांनी इतर ग्रंथांची सुद्धा मागणी केली. आम्हाला, म्हणजे मी, आमचे मामा ज्यांना गोसो म्हणून ओळखलं जायचं, त्यावेळी धुळ्याला येऊन 3च वर्ष झाली होती. 1965 सालची गोष्ट आहे. भटकरांनी हे पत्र 30 जून 1965ला लिहिलं आहे. या संबंधीचं सविस्तर वर्णन मी इतर ठिकाणी केलंच आहे, पण आम्ही सर्व गुरुबंधू, त्यात अनेक जाती धर्माचे असले तरी काहींचा तेव्हा असा गैरसमज होता की डॉक्टर पारनेकर महाराज हे फक्त उच्चवर्णीयांचे आहेत, श्रीमंतांचे गुरु आहेत, आणि तो दूर व्हावा या उद्देशानं आम्ही माननीय आमदार नामदेवराव भटकरांचं पत्र झेरॉक्स प्रतीकडून अनेक ठिकाणी वितरित केलं. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात अपेक्षित परिणाम घडून आला, नाही असं नाही. संपर्क ग्रंथाचा परिणाम वाचकावर स्वतःचे जीवन घडवण्याच्या दृष्टीनं आपले समज, आपल्या सवयी, धारणा बदलून जगण्यास प्रवृत्त करतात. श्री भटकरांच्या बाबत तेच झाल्याचं त्यांनी आपल्या पत्रामध्ये कबुली म्हटलेलं आहे. त्यासाठी त्यांनी काही सूत्र, त्यातील वाक्यांचा देखील उल्लेख केलेला आहे. हे पत्र आपण सर्वांसाठी वाचून दाखवण्याचा मोह आवरत नाही. खरं म्हणजे जुनी कागदपत्र चाळत असताना पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे या पत्राची झेरॉक्स अगदी जीर्ण झालेली नजरेस पडली आणि प्रेरणा झाली. का व कशी देव जाणे, पण त्याचं फलस्वरूप हा व्हिडिओ होत आहे हे नक्की. आणि याच्यातूनच संपर्काचं दर्शन घडतं, तसं हे पत्र वाचून नामदेव भटकरांचं देखील दर्शन घडतं. आपल्याला पत्र वाचून दाखवण्यास राहत नाही, म्हणून हे पत्र आपणासाठी डॉक्टर पारनेकर महाराजांचे जे काही अनेक जवळजवळ 11 खंड प्रकाशित झालेले आहेत, त्या खंड 7मध्ये सुद्धा पत्रव्यवहार या सदरामध्ये देखील लेखी स्वरूपात किंवा छापील स्वरूपामध्ये हे बघायला मिळू शकतं. नामदेव भटकरांचे चिरंजीव हे पोलीस खात्यामध्ये मोठे अधिकारी होते. याबद्दल आपणास माहिती असेलच, किंवा याबद्दलची माहिती आपल्याला गुगल सर्च करूनही मिळू शकते. तर बंधुभगिनींनो, ग्रंथवाचन व्यक्तिजीवनावर किती प्रभाव पाडते याची अनेक उदाहरणं आपण बघतो. येथे फक्त मूर्तिमंत बोलकं व्यक्त झालेलं उदाहरण दिलं आहे. बाकी इतर संपर्क या विषयाच्या संबंधात आपण पुढील भागात बघू. पण सध्या हा पत्राचा काठाटोप आपण जरूर ऐकावा. पत्र असं आहे. सुरुवातीला पत्ता नामदेव भटकर, यशस्वी, जवाहरनगर, कोल्हापूर. तारीख 30 जून 1965 पहाटे 4:30 वाजता. पूज्य डॉक्टर पारनेकर महाराज, सेवेशी सादर प्रणाम.
माझ्या जीवनातील एक शुभयोग असा की आपले संपर्क हे पुस्तक योगायोगानं माझ्या वाचनात आलं. माझ्या शालेय जीवनात माझे वर्गमित्र असलेले श्री जावडेकर यांनी मला ते वाचायला दिलं आणि ते प्रथमच म्हणाले होते की मी आधी काही सांगणार नाही, तुम्ही वाचल्यावर काय म्हणायचे ते म्हणा. त्याप्रमाणे मी वाचले आणि वाचल्यावर मला जे वाटते ते मी आपणास कळवित आहे. हे कळवण्यापूर्वी माझ्याबद्दलची पार्श्वभूमी काही वाक्यात सांगणं ही अधिक योग्य होईल, कारण माझ्यासारख्या माणसाच्या जीवनात आपलं पुस्तक काय करू शकलं असेल याची कल्पना त्यामुळे आपणास अधिक स्पष्टपणे येईल. मी एक हरिजन वर्गातला लेखक आहे. लेखक असं मी स्वतःला म्हणणं जरी तितकंसं ठीक वाटत नसलं तरी माणूस काय आहे हे आपणास कळावं म्हणूनच लिहिलं आहे. मी साहित्य, कला, सामाजिक भेदाभेद अशा विषयांवर आजपर्यंत लहान मोठी 10-12 पुस्तकं लिहिली आहेत. हे मानवी जीवन काय आहे याकडे मी उत्सुक नजरेनं आस्थेनं पाहत आलो आहे. 1956 पासून गेली 9 वर्ष मी जीवनात घडलेल्या घटनांची डायरी ठेवत आलो आहे आणि या सर्व घटनांच्या मागे एकूण काही सूत्र आहे का, मला कोणी पुढे व मागे ठकवत आहे की मीच मला मागे पुढे झोके देतो आहे, याकडे मी चिकित्सक बुद्धीनं पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. मी मराठीचा BA ऑनर्स असून आता माझे वय 44 वर्ष आहे. लहानपण आणि आजपर्यंतचा बराचसा काळ संकट, दुःख यातूनच गेला म्हणून की काय नकळे माझे मन कधीकधी उगीचच हुरहुर करणार आहे, थोड्याशा उदास गांभीर्यानं अधिक झुकलेलं असं बनलेलं आहे मला दिसून येतं. आणि मला अशा एका व्यक्तीवर आपला संपर्क या पुस्तकाचा काय परिणाम झाला हे आपणासही कळणं योग्य आहे म्हणून हे पत्र लिहित आहे. प्रथम आपल्या या पुस्तकानं माझी वृथा हुरहुर घालवली. आपण पहिल्या आध्यात्मिक या भागातील 9व्या सूत्रात लहानशी दुःखे ज्याचे सारे मन व्यापून टाकतात त्याची मनेच लहान असतात असा मुद्दा मांडला आहे. तो वाचून मी उगीच बारीकशा गोष्टीनं उदास होऊन हलक्या मनाचा ठरतो याचा मला खेद झाला आणि आता मी हुरहुर टाकण्याचे धडे घेतो आहे. एक आण्याच्या किमतीचे वाईट घडले तर त्याने मनाचा सारा रुपया टाकून द्यायचा नाही असे मी ठरवले आहे. अतिविचार करीत एकलकोंडेपणात उगीच बसणे हाही माझा एक दोष होता म्हणण्यापेक्षा तो अद्यापही आहेच. पण आपल्या या पुस्तकानं मला एक नवी दिशा दाखवली. मी शेतकरी आहे, कामाचे व्याप वाढते आहेत, कशा योजना करू या चिंतेत मी योजनाच अधिक करतो. 12व्या सूत्रात आपण कामाचा उरक आणि व्याप यांचा अन्योन्य संबंध सांगितला आहे. मी पहाटे उठून गडीभर ईश्वराचे चिंतन केल्यावर नुसता डोके धरून विचार करीत बसत आहे. ते विचार करीत बसणे सोडून मी आता हात कामात गुंतवतो. आता आपणास पत्र लिहिण्यात गुंतवला आहे. तसा माझा एकलकोंडेपणा मी हळूहळू का होईना टाळून जाणीवपूर्वक लोकसंपर्कात मी शिरू लागलो आहे. 20व्या सूत्रात आपण म्हटले आहे की कार्याचा जप काही कार्याची पूर्तता करीत नाही हे मला फार मार्गदर्शक ठरले आहे. जगाचा आणि मनाचा मेळ घालणं हा उभ्या जीवनाचा हेतू आहे असे आपण 22व्या सूत्रात म्हटले आहे. मन मोडून जर मन घडवले तर तेच जीवनात देवाचे काम करते या वाक्यानं मला जणू काही मी जे शोधतो आहे त्याकडे जाण्याची निश्चित वाट दाखवली तसे वाटले आहे. मी त्याखाली लिहून ठेवले आहे, रीड इट रिपीटेडली. आपण 26वे सूत्र लोकसंपर्क, लोकसंग्रह, लोकशिक्षण यासंबंधी लिहिले आहे. हरिजन वर्गाच्या मधल्या पिढीतला मी एक शिकलेला माणूस हा दीन दुर्बल वर्ग सुखाकडे ढकलण्यास हातभार लावण्याची मजवर काही जबाबदारी आहेच. एकलकोंडा राहून मी कर्तव्य चुकत आहे याची जाणीव होऊनच की काय आमच्या समाजाची एक शेती आहे. मला शेतीचा माहिती आहे, आवड आहे. तेव्हा लोकात मिसळायला मिळावे म्हणून आपले हे सूत्र वाचूनच मी त्या सामाजिक शेतीचे संचालन करायचे काम स्वीकारले. आधी मी ते स्वीकारलं नव्हतं. आपल्या पुस्तकाच्या वाचनानं हा प्रत्यक्ष बदल घडवला आहे. 29व्या सूत्रात आपण सुरुवातीलाच म्हटले आहे की व्यवस्थेचा होणारा मानवी मनावरील प्रसादपूर्ण परिणाम म्हणजे सौंदर्य प्रतीती. केवढा विशाल अर्थ आहे.
पण ही व्यवस्था कृतीत आणली पाहिजे. आपले हे वाक्य मोठमोठ्या राज्यकर्त्यांपासून माझ्यासारख्या शेतकऱ्याला तर लागू आहेच, पण हमाल भंगी ही सुद्धा माणसे आपल्या गृहीत कार्याची उत्तम सप्रमाण व्यवस्था ठेवून जीवनात सौंदर्य उभे करू शकतात, याची मला जाणीव झाली. मी कला साहित्यावर पुस्तके लिहिली हे प्रथम सांगितलेच आहेत. कला साहित्य स्थापत्य सरकारी कर्मचारी कुंभार चांभारासारखे सामान्य लोक या सर्वांच्या जीवनात आपले हे सूत्र कोणी प्रत्यक्ष कृतीत आणलं तर अखंड सौंदर्य निर्माण होईल असा मला विश्वास वाटतो. ती स्थिती या देशात येवो असे मला वाटते. जणू त्या स्थितीत आपण सारे आहोतच असे मानून हे सुखद चित्र डोळ्यापुढे येते. पण आजकाल आमच्या देशात अव्यवस्था अप्रामाणिकपणा अकर्तव्यता किंवा कर्तव्य चुकारपणा ढोंगीपणा यातच थोरवी असल्याची चित्र दिसू लागली आहेत. असे वाटते की या सर्वांनी त्याचा सखोल अर्थासह आपले हे वाक्य जीवनात आणण्याचा प्रयत्न केला तर किती बरं होईल. मी हे 29वे सूत्र पुन्हा पुन्हा वाचतो. स्वतःच्याच मनात गुहेत शिरल्यागत शिरतो. त्या गुहेत मला पुष्कळ आणि सदैव नवं नवं काही साचलेलं दिसतं. ते मी व्यवस्थित भरण्याचा प्रयत्न करतो. कोमेजलेल्या रोपाला कोणी पाणी आणून घालावं तसं आपलं 33वं सूत्र आहे. त्यात आपण म्हटलं आहे की अपयशाची देण हे यशाच्या देणगीपेक्षा बहुमोलाची जमा रक्कम दिसते. या वाक्यानं गेल्या 2 तपाच्या काळातील माझ्या जीवनाच्या झटापटीत बसलेल्या वारांच्या जखमा क्षणात बऱ्या झाल्या असं मला वाटलं. आपण यात हरलो, त्यात टोकर खाल्ली, यात अपयश आलं असं मला वाटून दुःख व्हायचं. या दुःखाचे क्षणात आपण सुखात रूपांतर करून ठेवले. मी डायरी उघडून घटना पाहिल्या, मला त्यात दिसून येतं. अपयशाच्या अनुभवानं पुढे मला असे लाभ होत गेले आहेत की त्या अपयशाच्या वेळी यशच आले असते तरीही एवढा लाभ झाला नसता. खरोखरीच माणसाला ईश्वरानं अपयश ही एक देणगीच दिलेली आहे असे मला वाटतं. नको तिकडे जाऊ नकोस हे प्रेमळ पित्याप्रमाणे ईश्वर कृतीनं अपयशातून सांगतो याचा भास होतो. आपल्या कोणकोणत्या सूत्रावर किती लिहू असं होतं आहे. मी पुढील भागातील 1-2च गोष्टीविषयी लिहितो. तर्क अधिक कृती हे एका पारड्यात म्हणजे बरोबर कालमर्यादा अधिक बाह्य परिस्थिती ही दुसऱ्या पारड्यात टाकावी. या 2 पारड्याचा तराजू हातात समतोल धरून मन त्या थोर अनंताकडे लावून सदैव चालत राहणं हेच आम्हा व्यवहारी जगताच्या संसारी माणसांच्या जीवनाचं सार मी 37वे सूत्र वाचून ठरवलं आहे. ते कृतीत आणतो आहे. मीच काय, माझी मुलं बाळं यांना मी आपले कंडिशनिंग समजावून सांगतो. संयम यांच्या जोडीला संयोग सहयोग हे शब्द आम्ही घरात बनवले आहेत. मुले ज्यावेळी स्वतःच्या इच्छेनं चालू लागतात वागू लागतात तेव्हा मी त्यांना सांगतो की सर्व कुटुंबाच्या गरजेशी तुमचं कंडिशनिंग संयम करा. मुलांनी आता हा शब्द आपल्या शाळेत आणि मित्रात देखील नेलेला आहे. मी एक सामान्य परिस्थितीत चांगला नव्हे वाईट नव्हे पण बरा असा मनुष्य आहे. मी माझ्या आयुष्यात भूत भविष्यकाळाशी अंतर्बाह्य परिस्थितीशी सातत्यानं लाईफ कंडिशनिंग करीन असा निश्चय केला आहे. पत्र फार मोठं झालं आहे पण मी आपणाकडून कसा आणि काय शिकलो हे कळवण्यासाठी माझे हे पत्र हे प्रगती पुस्तकच समजावे. मी आपल्याकडून शिकतो आहे, शिकण्याची इच्छा आहे. जीवन कसे जगावे, या जगात आलो असता चालावे कसे याचा पांगूळ गाडा मला संपर्क या पुस्तकात मिळाला. आपण शिष्य माना अथवा आपली इच्छा, मी आपणाला गुरु मानतो. मी अत्यंत चिकित्सक आहे. बुद्धीच्या तारतम्यावर घासून सत्य पटल्याशिवाय मी एखादी गोष्ट सत्य मानित नाही. परंतु आपल्या संपर्क या पुस्तकात मला जीवनाचं सत्य आढळलं. त्याचा पांगूळ गाडा घेऊन मी चालेनच असा मला भरोसा आहे. तसा या जगात केवळ स्वतःच्या पावलानं चालणारा एखादा तरी कुठे आहे का? आपले हे पुस्तक केवळ नजरेनं वाचायचं नाही, वाचणं आणि वाचणं म्हणजे जगणं यात फरक आहे. आपले पुस्तक वाचायचे कसे यावर आहे. मी हे पुस्तक केवळ वाचत नाही, प्रत्यक्ष जगत आहे. जगण्याचा मार्ग आपण या पुस्तकाच्या रूपानं मला दाखवलात आणि मला आश्चर्य वाटतं
की आपण या जीवनाचा किती खोल, किती प्रत्यक्ष, प्रॅक्टिकल होऊन विचार केला आहे. आणि म्हणूनच मी आपले स्वभाव वगैरे विशद करणारे पुस्तक माझे मित्र श्री जावडेकर यांच्याकडे मागितले आहे. त्यांनी त्या पुस्तकाची मला माहिती सांगितली आहे. माझी एखाद्या गोष्टीवर श्रद्धा बसली की मी ती कृतीत उतरवतो. मी आपणास वचनपूर्वक शब्द देतो की आपली ही सूत्रे मी श्रद्धापूर्वक आचरणात आणून आपण जीवनाचा इतका खोल केलेला विचार सफल करीन. आता उजाडले आहे, बाहेर प्रकाश पडू लागला आहे. आताही प्रकाश डोकावत आहे. या शुभवेळी आपणास मी पाहिले नाही तरीही श्रद्धापूर्वक वंदन करून पत्र संपवतो. आपला नम्र नामदेव हटकर. बघितलं ना मित्रांनो, कोणीतरी न पाहता गुरु असं करतो असं आपल्या लक्षात येतं का? अशी एक म्हण आहे ना, पानी पीना छान के और गुरु करना पहचान के. पहचान के म्हणजे अहो, संगतीत असतानासुद्धा, सहवासात असतानासुद्धा अगदी गुरुचं सगळं सत्यत्व चोखून पारखून शिष्य बनायला कोणी तयार असतातच असं नाही. आणि न पाहिलेल्या व्यक्तीला तर गुरु करून स्वतःला त्यांचा शिष्य मानणं, हे तर मला फक्त हे पहिलंच उदाहरण माझ्या तरी माहितीतलं आहे. तेव्हा आपण विचार करावा संपर्काचं किती महत्त्व आहे. या संपर्काच्या महत्त्वाबाबत आपण नंतर दुसऱ्या भागात बघू. नमस्कार.